बाई निक्के काय करून राहिली? काही नाही आत्या, अभ्यास करून राहिली मी. बोला ना, काय म्हणता? बाई निक्के लावला होता काय मग प्रमोदले फोन? काय म्हणते तो, कुठं आहे काय आहे काही सांगितलं काय त्यानं? मी फोन लावतो तर माझा फोन तर उचलतच नाही. मगानी लावला, आताही लावून पाहून राहिली, रिंग जाते पण फोनच नाही उचलत ना. तर लावून पाहिला काय त्या? नाही ना त्या, फोनच तर नाही उचलून राहिले. हो नाही तर काय हो, याचं बी टेन्शनच आहे. फोन उचलानं सांगून द्या का आई मी 9 वाजता येईन, आई मी 10 वाजता येईन, आई टाईम लागन. सांगत नाही ना, काही नाही. जेवणाचा टाईम होऊन जाते तर वेळेवर जेवण करायला नाही येत. याची काय वाट पाहत बसाव काय? आता किती वाजले? 10:30 वाजून राहिले तर ह्या पोराले काय जेवणाचा टाईम बी नाही समजत काय? जाते तर तिकडेच जाऊन बसते. लय मित्र करून राहिला तो. एखाद्या दिवशी त्याचे मित्रच काढतो मी. ऐकत नाही ना आई, मी तर बोलतो त्याले पण माहीत ऐकतच नाही. तू अभ्यास करत जाय आणि चुपचाप राहत जाय म्हणते. जेवण करून चुपचाप झोपून राहत जाय, माही वाट नको पाहत जाऊ. असे तसे मलाच बोलते तिथं. अभ्यास करून राहिली आणि त्याचीच वाट पाहून राहिली मी. आता येईन मग येईन, मग अजून म्हणन झोपून राहते, मला ताट वाढून नाही देत. तुम्हाला तर माहीतच आहे किती घन करत राहते तर. बरं जाऊ दे, तू टेन्शन नको घेऊ. झोप लागन तर झोपून जाजो, आहे मी टाटगीट वाढून देईन. झोपा ना आता तुम्ही, तुम्हाला झोप लागत असेल तर झोपून जा. तशी मी आता अभ्यासच करून राहिली. उद्या माझा पेपर आहे तर अभ्यासच करून राहिली मी. तुम्ही झोपा. काय हो, कायची झोप लागते या पोराच्या पायी? वाट पाहा लागते. 10-12 वाजून जाते तर वाटच पाहत बसा. बरं जाऊ दे, सांगजो मला फोन घेऊन उचलन तर येऊन सांगजो कुठं आहे काय आहे तर. ठीक आहे ना आता, झोपा तुम्ही. फोन घेऊन उचलन तर सांगतोच मी तुम्हाला. बरं एक काम कर, लावून पाय बरं आता. फोन घेऊन उचलन तर लावून पाय. बरं लावून पाय तर. घेणार रे अमल, घे ना, घे, शरमू नको. खतम करायला लागते म्हटलं तिन्ही बॉटला आपल्यालाच. घ्या ना प्रमोद भाऊ, तुम्ही घ्या मग मी घेतो. घ्या घ्या, पहिले तुम्ही घ्या मग मी घेतो. प्रमोद भाऊ तुमचा फोन वाजून राहिला. रिंगटोंग तर बदलवा तुम्ही. काय रिंगटोंग ठेवता? एखादी चांगली ठेवा मस्त. काय झालं बी आले, हेच तर रिंगटोंग चांगली आहे, मस्त आहे. हेच रिंगटोंग आवडते मला. पहा ना मग कोणाचा फोन होतो वाजून राहिला, मगानी आला आताही आला. पहा ना कोणाचा फोन होतो. कोणाचा नाही रे, घरच्याचा फोन होय. आई फोन लावते, माईची मॅड फोन लावते. तिले मी 1000 वेळा सांगतो का मी बाहेर असताना मला फोन नको लावत जाऊ, तरी फोनवर फोन लावणं चालूच आहे. मॅड कोणाले म्हणून राहिले तुम्ही? अरे तुही वहिनी, तिले किती वेळा सांगतो मी का तू जेवण खाऊन करून झोपत जाय, माही वाट नको पाहू, तरी वाट पाहत बसते. येत नाही तुम्ही. तिले 1000 वेळा सांगतो का तू हे कामं करत जाय, माझ्या कामात लक्ष नको देत जाऊ, तरी तिची सवय तेच आहे ना. आता काय बोला बा तुमच्या मनात, तुम्ही पहा काय म्हणते वहिनी, काय म्हणते आई. आता तुमच्या घरच्या याच्यात तर मी काही बोलू नाही शकत. प्रमोद भाऊ अजून आला ना फोन, उचला, काय म्हणते तर बोलून घ्या. राहू दे ना, लावू दे फोन. मले तिच्यासोबत बोलायची इच्छा नाही होत, पण काय करतं, बोला लागून राहिलं. जबरदस्ती करून दिलं यायनं, माझ्या आईबाबानं लग्न. नाही तर तुला तर माहित होतं का माझ्या काही मन नाही होतं तिच्यात. मले निक्की नाही आवडत, तुझी वहिनी नाही आवडत. मला तेच आवडते, पहिलीवाली तुझी वहिनी. प्रमोद भाऊ पण आता तुम्हाला असं शोभत नाही ना. आता तुमचं लग्न झालं ना, काय पहिलीवाली दुसरीवाली जे होतं ते होतं लग्नाच्या पहिले. पण आता तुमचं लग्न झालं तर आता पहिलेचं भुलून जा तुम्ही. आता हे निक्की वहिनी काही बेकार आहे काय? चांगली आहे ना वहिनी, हुशार आहे, पावाली सुंदर आहे, आणि कॉलेज करते, अभ्यास करते, आणि बिना ट्युशननं पर्सेंटेज चांगले भेटते. काय अमोल, तू माझ्यासमोर बसलाय ना तर तुझ्या वहिनीची तारीफ नको करू. तुला माहित आहे का मला तिच्या गोष्टी करतो तर मला राग येते, आणि तू तिची तारीफ माझ्यासमोर तर अजिबात नको करू. मग तिची तारीफ करशील ना तर मग माझा दिमाग खराब होते. एवढी आवडते काय तुले? मग तुला कोण नाही सांगितलं पहिले? तुझ्याच जमून दिलं असतं. प्रमोद भाऊ माया काही गलत विषय नाही आहे वहिनीबद्दल, मी चांगल्यासाठी सांगून राहिलो. जे होतं ते होतं, झालं. आता मागचं मागं टाकून द्या आणि आता मस्त खुशाल जिंदगी चालू करा वहिनी संग. एवढंच म्हणणं आहे बा, दुसरं काही नाही. तू सांग, तू माया मित्र होय का तिचा मित्र होय? माझी तारीफ नाही करत आणि तिची तारीफ करतो तू, कसा आहे तू? असे मित्र राहते काय? नाही भाऊ, तसं नाही आहे. तुम्हाला तर माहीतच आहे माय काम. चांगल्याले चांगलं म्हणतो मी आणि वांगल्याले वांगलं म्हणतो. जे आहे ते तोंडावर सांगतो बा. तुम्हाला माहित आहे ना माझा स्वभाव, म्हणूनच तर मी तुम्हाला आवडतो, तोंडावर बोलतो म्हणून. ते तर आहे, पण आता याच्या पुढं विषय नको काढू आणि विषय वाढवू नको. मी तिचं नाव नाही घेत आणि विषय नाही वाढवत. बरं ठीक आहे, नाही काढत आता विषय. घ्या मग एक पॅक मारा. आत्या नाही फोन उचलत नाही, हे फोनच तर नाही उचलून राहिले. मगाने स्विच ऑफ होता मोबाईल, आता रिंग जाऊन राहिली तर आताही नाही उचलत. किती वाजता येईन गडे हे पोरग? घरी नाही येत तोपर्यंत मनही नाही लागत. काय करून राहिला ना काय नाही तर कोणा संग हेही नाही सांगत. चप्पल घालते आणि चुपचाप चालला जाते. आई इथं जातो, आई तिथं जातो, नाव सांगून नाही जात. आई उचलला होता काय फोन दादानं? बाबा विचारून राहिले. नाही ना, फोनच तर नाही उचलून राहिला. आता तुझ्या वहिनीला फोन लावायला लावला तर रिंग जाते, पण फोन नाही उचलत.
झोपून राह मग आता, फोन नाही उचलत तर काय टेन्शन घेऊन राहिली तू? अहो तर जेवला नाही, काही नाही, उपाशी तापाशी कुठं घुमते काय घुमते. फोन लावा तर फोनही नाही उचलत. आणि कुठं आहे काय आहे सांगावं नाही काय त्यानं. सांगितलं त्यानं काही इथं आहे तिथं आहे तर टेन्शन नाही राहत. आणि एक तर रात्रीचा समय आहे. राहू दे ना मग, फोन नाही उचलत तर घुमू दे त्याले. तू काय त्याच्या मागं मागं घुमून राहिली? घुमू देत जा. तुम्हीच तर बिघडवता त्याले लाडानं. पहिलेपासून तुम्हीच बिघडून ठेवलं. जे पाहिजे ते त्याला दिलं तुम्ही घेऊन. घ्या ना, तसंच पाहिजे तुम्हाला. लय लाडानं वागवलं ना त्याले, म्हणून तुम्हाला आता तंग करते, अंतरात देते. अमाय मले काय म्हणतं, मी न बिघडवलं काय त्याले? त्या बाबाले म्हणणं त्या बाबानं बिघडवलं. तू मले कायले म्हणून राहिली? बाबानं तर बिघडवलं त्याले. जे मागितलं ते घेऊन दिलं. गाडी पाहिजे तर गाडी, मोबाईल पाहिजे तर मोबाईल. मला घेऊन देता काय तुम्ही? जे मागते ते घे, जे मागते ते घे, घेऊन देता. घ्या ना आता, तुमचा फायदा उचलते तो आता, तुम्हाला परेशान करून ठेवते. मला नको म्हणू बाई कोमल, मला नको म्हणू. त्या बाबाले म्हण जे मनाचं आहे ते. झोप ना मग आता, तू टेन्शन काले घेऊन राहिली? झोपून नाही येईन तो आरामात. पाव मला बोलून राहिली आहे, तुम्ही न बिघडवलं आणि तुम्ही न बिघडवलं. माया मागं लागली आता. काय म्हणते तो? उचलला त्यानं फोन? नाही ना हो, फोन नाही उचलून राहिला तो. मी नाही लावला, आता निक्की नाही लावला. तिचाही नाही फोन उचलत, मायाही फोन नाही उचलत. तुम्ही लावता तर तुमचाही फोन नाही उचलत. जाऊ द्या, चला झोपून राहू. झोपा नाही तर काय मग, आता तो रातभर नाहीये ना, तर रात्रभर काय वाट पाहत बसता काय त्याची? चला झोपा. वहिनी तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुम्ही झोपून जा. तुही वहिनी अभ्यास करते, उद्या तिचा पेपर आहे तर अभ्यास करून राहिली. ते करू दे ना तिला अभ्यास. अच्छा पेपर आहे काय? करा मग अभ्यास करा. चल मग आई झोप आता तू, आणि वहिनीला अभ्यास करू दे बरं. बरं चाल. अन बाई निक्के सांगजो, फोन उचलन तर सांगजो मला. ठीक आहे ना आत्या, सांगतोच मी तुम्हाला. बरं चल मग अमोल, घरी जातो आता, लय वेळ झाला. भेटू मग उद्या. ठीक आहे ना प्रमोद भाऊ, भेटू मग उद्या. चला मग, मी आता मस्त घरी जातो, जेवण खाऊन करतो आणि आराम करतो. भेटू मग उद्या. हो भेटू मग उद्या. प्रमोद भाऊ सोडून द्या लागते काय? नाही सोडून नाही द्या लागत, जातो ना मी, गाडी आहे, जातो मी, बरोबर जातो. पाहिजा बा, जास्त गीतं नाही झाली तुम्हाला जाणणं बरोबर, नाही तर पडान मग नालीत. नाही नालीत की नाही पडत, एवढी जास्त काही झाली नाही मले, हिशोबातच आहे मी. जातो बरोबर घरी जातो. जाय मग, तूही जाय, आणि घरी गेल्यावर लावजा मग फोन. ठीक आहे ना, मी जातो, तुम्ही जा, आणि तुम्ही लावजा मग फोन घरी पोचल्यावर. बरं काही हरकत नाही, लावतो मी. निक्के काय करून राहिली? काही नाही जी, अभ्यास करून राहिली. जेवण करता काय तुम्ही? नाही भूक नाही आहे मुले. झोपता नाही येत का तुले? फोनावर फोन लावतो. तुले म्हटलं ना, मी बाहेर असल्यावर मला कॉल नको करत जाऊ. समजत नाही काय? मॅटा आणि दहा वेळा फोन लावत राहतं, दिमाग खराब करून ठेवतं. अहो तात्या म्हणत होती मले का फोन लावून पाय म्हणे प्रमोदले, कुठं आहे काय आहे. माझा फोन उचलून नाही राहिले म्हणे ते, त्याच्यानं लावत होती तुम्हाला. तर तुम्ही तर फोनही नाही उचलत, कुठे गेले होते? आता तुले सांगून जाऊ काय मी कुठेही जाऊ तर? तुले काहून सांगू मी कुठेही जाऊ, मला विचारायचं नाही, माझ्या संग बोलायचं नाही. मित्राय संग राहतो, कुठं साहेबाय संग राहतो, समजत नाही का तुले? फोनावर फोन लावतं. मंद बुद्धीचा आहे तू, तुले समजत नाही. एक वेळा फोन नाही उचलला तर डबल फोन नाही लावला पाहिजे. तरी डबल लावून राहिली तू, डबल लावून राहिली. हेच काम आहे काय तुले? 10 वेळा फोन लावणं, 10 वेळा फोन लावणं. काय हो रे प्रमोद, कायचा आवाज होय? कायचा आवाज होय? दिसून नाही राहिला काय कायचा आवाज होय? तर ओळखत नाही का मले? काय झालं म्हटलं, कायचा आवाज होय? लोकायले काले तमाशे दाखवतो तू? काय झालं म्हटलं सांग. तुम्हाला काय म्हणतो मी बाहेर असल्यावर मला फोन नाही लावायचा. मग काहून फोन लावता तुम्ही? 10 वेळा माझे डोकं खराब करून ठेवता. मी नाही फोन उचलत तर माझ्या मित्राच्या याच्यावर फोन लावता तुम्ही. काही गरज आहे काय त्याला फोन लावून त्याला विचारता तुम्ही? अरे तर तू फोन नाही उचलला, त्याच्यासाठी लावला होता तुझ्या मित्राच्या याच्यावर. तर काय झालं मग? काही म्हणत होता काय? लावायचंच नाही ना मग. तूही 10 वेळा फोन लावतो मला, निक्की 10 वेळा फोन लावते. तुम्हाला कामं धंदे नाही राहत काय? दोघी जणी मायाच मागं लागले राहता. तरी तुले म्हटलं होतं मी लग्नाच्या पहिले का माय लग्न नको करून देऊ हिच्या संग, मला नाही करायचं आहे. पण तुम्ही माय नाही ऐकत, तुमच्याच मतानं करता. काय झालं तर मग? काय झालं तर मग तिच्या संग लग्न केलं तर? चांगली नाही आहे काय ते? चांगलीच तर आहे. काय झालं तिले? मला अजिबात नाही आवडत ही. हिच्या संग राहायचंच नाही आहे. मी तुम्हाला नेहमी म्हणतो का इले मायापासून दूर ठेवत जा, तरी तुम्ही माय ऐकत नाही. काय झालं आत्या? गावने माझ्या संग असे बोलून राहिले? काय केलं मी? काही म्हटलं इथं नाही यायले. मी तर अभ्यासच करून राहिली आणि यायचीच वाट पाहून राहिली. काऊन रे? काऊन लय जास्त बोलून राहिला काय आता तू? हाव बोलून राहिलो मी, मी अजून बोलन. तुम्ही माझं प्रेम नाही समजून घेतलं, मला नाही समजून घेतलं. फक्त तुम्ही तुमचं पाहता. मला निक्की नाही आवडत, मला निक्की संग राहतच नाही आहे. मला डिवोर्स पाहिजे आता, डिवोर्स निक्की संग.
आता बाई कायचं यायचं दिवस पाहिजे जेव्हा पाहिजे तेव्हा तानेच मारत राहते मला. हे नाही आवडत मग ते आवडते. एवढी अप्सरा होती ते तर तिच्या संग काऊन नाही लग्न केलं मग? कायले माझ्या संग केलं? मी आलती काय तुम्हाला माझ्या संग लग्न कर म्हणाले? तुम्हीच तर आले निक्की संग लग्न करायचं आहे. मामाजी देऊन द्या आणि आता म्हणता का मला निक्की नाही आवडत. नाही आवडत मला तू, नाही आवडत, निघून जाय तू, माझ्या घरून चालली जाय. मड दिमागाची आहे तू, तुले दिमाग थोडी आहे. राय ना रे उगा मुगा चुपचाप राहणं, पिऊन येताना बडबड करणं. नाही पचत तर कायले पेत असन? बोलू नको आई, तू मनात बोलू नको. खास कारणामे तुम्ही दोघंच आहे. बाबानं तुम्हाला पहिलंच म्हटलं होतं मी, मला लग्न नाही करायचं आहे, मला हिच्या संग नाही करायचं आहे. जबरदस्ती तुम्ही मला नवरदेव करून लग्न करून दिलं. मला ठेवायचंच नाही आहे इले. दाखव काय आता? लय इतरून राहिला तू, जास्त चढली वाटते तुले आज. कोण पाजते रे तुला एवढी? कोणाजवळ एवढे पैसे आले का तुले रोज दारू पाजते? कोण नाही पाजत मले? काय माझ्याजवळ पैसे नाही राहत काय? रोज कामाला जातो मी, रोजचे पैसे राहते माझ्याजवळ. कोण पाजणार आहे मले? कोणाजवळ जास्तीचे पैसे येईन? बाहेर जातो ना तू, कोण शिकवते तुले? कोणाचा शिकून येतं तू घरात? जेव्हा पाय तेव्हा तमाशा करत राहतं. लहानसा आहे काय आता तू? पाण्यात झोपतं. तुले समजत नाही काय चांगलं आहे काय वांगलाय? समजते आई, मले सगळं समजते. काय चांगलं आहे काय वांगलाय सगळं समजते मले. काय झालं? कायचा आवाज होय एवढ्या रात्री? काय झालं? या महाराज, तुमचीच कमी होती, तुमची कमी पूर्ण झाली. या काय म्हणता? बोलाची तमीज नाही आले. महाराज म्हणून राहिला. बाबा काही म्हणता नाही येत काय? महाराज नाही तर काय मग? महाराजच आहे ना आपल्या घरातले. नाही यायच्याच मतानं होईल. बस बेटा तर बसा लागन, उठ बेटा तर उठा लागन, खाय बेटा तर खावा लागन, झोप बेटा तर झोपा लागन. सगळं काहीच आपल्या घरात महाराजाच्याच तर मतानं चालू आहे. आणि तू या मतानं माया कुठं ऐकून घेता तुम्ही? घेऊन जा बरं, याला घेऊन जा तिकडे. इले बोलून राहिला तो निक्कीले. उलट सीधं बोलून राहिला तो. काऊन रे? काऊन जास्त इतरून राहिला काय तू? जास्त झाली असेल तर सांग, उतरून देतो तू. चांगल्यानं उतरून देतो मी. रोज कायचा नशा करतो ना, पूर्ण नशाच काढून देतो मी. काढा तुम्ही, कायचा नशा काढून राहिले? काढा. अरे काय होय? त्या बापाला धक्का देतं काय तू? त्या बापाला धक्का मारतं काय? कॉलर पकडतो तू? कॉलर पकडतो? बापाचा कॉलर पकडतो? एवढा मोठा झाला तू, माई कॉलर पकडतो? थांब तुला देतोस मी. आज तू हे नशाच काढून देतो. राहू द्या ना, तुम्ही त्याच्या बरोबर लागता काय? एवढ्या बरोबर राहू द्या ना. कायले तुम्ही तमाशे दाखवत असन गावात? काय माहित बाप्पा. जेव्हा पाय तेव्हा तमाशे करता. तो तर करते, पण तुम्ही त्याच्यात सामील होता. सामील होता नाही, हायच हे पोट्ट मार खाला द्यास लागते याले, तेव्हाच तर सुधरन तो. बाबा तुम्हाला सरळ राहा म्हटलं काय? सरळ राहा, नाही तर सांगितलं नाही म्हणता. अहो राहू द्या ना, लागून जाईन ना कुठं? कायले एवढ्यानं मारून राहिले? राहू द्या ना, पिऊ नाही ना तो. काय तुम्ही बी त्याच्या बरोबर लागता? राहू द्या, सोडा त्याले. खरंच बाई तुम्ही ना त्याच्या बरोबरच लागता, पण सोडा त्याले, सोडा. सोडा नाही, आज त्याची माझं उतरवतो ना मी. लय मात चढला त्याले. सोडा ना हो तुम्ही बी. काय बा तुम्ही बी चालच करता? सोडा त्याले. सोडा ना त्याले. काय तुम्ही बी सोडा. सोड दादा सोड म्हटलं. बाबाले धक्का नको देऊ काय? बाबाला हात नको उचलू, नाही तर मग सांगितलं नाही म्हणजे. सोड लवकर बाबाले. पाहून घेईन तुम्हाला, पाहून घेईन. आईले पाहून घेईन ना तुम्हाला पाहून घेईन. जाय काय पाहतं तू? काय पाहतं? बेवड्या वानाचा सुधराचं नाव नाही घेत. अजून पिऊन येते. घरात तमाशा करते. सुनीले बोलन, तापल्याले बोलन. काय याचं ऐकतच राहीन काय? निघ लवकर, घराच्या बाहेर निघ, नाही तर अजून झोडपतो तुले. अच्छा आले का आता? आले औखातवर. घरातून निघ, इथून निघ, तिथून निघ. राहू द्या ना, सोडा ना त्याले. काय आता जीव घ्यान काय? मारूनच टाकतो मी ह्या पोट्याले, मारूनच टाकतो. लय तमाशे करून राहिला तू. सोड बाबाले सोड. बाबाले पकडू नको, नाही तर मी मारन मग तुले. सोड म्हटलं दादा, सोड बाबाले, सोड तू पटकन सोड. चल निघ तू माझ्या घरून, निघ. माझ्या घरात पाहिजेच नाही तू. जाय. जे लोक तुले दारू पाजते, जे लोक तुले शिकवते ना, त्याच्या घरी जाय तू. त्याच्या घरी राह. इथं रावाचं काम नाही माझ्या घरात. मले नका काढू तुम्ही. माझ्या घर नाही ना तुमचं घर नाही. आजोबाचं घर होय, इथंच राहीन मी. तुमच्या पैशात नाही बांधलं तुम्ही. माझ्या घर म्हणता. माझ्या आजोबाचं घर होय, मी राहीन. इले काढा तुम्ही, निक्कीले काढा. निक्की नाही पाहिजे मले. ते नाही पाहिजे ह्या घरात. जाणं तर मग तू जाय, ते राहीन. ते ह्या घरात राहीन, तू नको राहू. जाणं जाय बरं तिकडे जाय ना, झोपून राह. चल ना दादा, चल बरं. एवढ्या वानाचं पिऊन येते, जेव्हा पाहिजे तेव्हा झगडे करत राहते. नाही आले दारू पचत तर कायलेच पेते काय माहित. तुमच्या पैशानं पिऊन राहिलो काय मी? का तुम्हाला पैसे मागून राहिलो? जास्त बोलूच नको आता तो, नाही तर ते तोंडच फोडतो मी आता. दिमाग खराब करून राहिला. फोडून दाखवा ना महाराज, फोडून दाखवा. असे कसे तोंड फोडता तुम्ही? तर फोडून दाखवा. या इकडे
थांब बी तू इथं चांगलीच काढतो मी आज. काय बाई काय माणूस होय, तो तर ताल करतेच करते, पण हेही ताल करते. हा हेही तमाशे दाखवते. आता हे काय लहान आहे काय, त्याच्या बरोबर लागते. निघ लवकर, घराच्या बाहेर निघ. घरात नाही पाहिजे म्हणले. एकही मिनिट नको थांबू तू. नाही जात मी घराच्या बाहेर. हा नाही जात. काय करता तुम्ही, काय करा. निक्कीले काढा तुम्ही, निक्कीले काढा घराच्या बाहेर. ते नाही पाहिजे मला इथं. तू जाणं ते कायलेच नाही, तू जाय बाहेर. सगळे भांडणं तिच्यानंच होऊन राहिले घरात. हा मेन कारण ते आहे ना. कोमल घेऊन जाय बरं त्याला, तिकडे घेऊन जाय तू, नाही तर अजून भांडण करा. दादा चाल ना, चाल बरं, झोपून जायचो. पेटेस खायला काय माहित. चुपचाप राह तू. तुझ्या संग नाही बोलून राहिलो मी. तू चुपचाप राह, तू बोलूच नको. जाय रे जाय, लय झालं असं ना, आता इतरू नको, नाही तर मी देऊन देईन मग. चाल बरं दादा, चाल, झोपून नाही आता. सगळे लोक झोपले, आवाज नको करू. झोपू दे त्याले, बाजूच्या इले. पाहून घेईन मी महाराजले, पाहून घेईन. सोडणार नाही मी. मले मारलं ना, मारलं ना, सांगतो मी त्याला कसं मारायचं राहते तर. जाय जाय. काय पाहतो तू, हा काय सांगतो तू, काय पाहायचं राहिलं. महाराज महाराज बोलायची तर तमीच नाही. राहू द्या ना, राहू द्या ना. काय तुम्ही बी त्याच्या बरोबरच लागता, जाऊ द्या ना. तो तर तमाशे करायला एक नंबर आहे, आणि त्याच्यात तुम्ही सामील होत जा. तुम्ही गावातल्या लोकांना तमाशा दाखवत जा. शांत राहा बरं, शांत बसा. गेला ना तो तिकडे, हा मग आता तुम्ही शांत राहा ना. काय करा बाई, काय नाही समजून नाही राहिलं मला. हा दारू पेते, ऐकत नाही. म्हटलं लग्न करून द्या पोराचं, थोडंसा सुधरण बा, तर बायकोचं बी नाही ऐकत. काय करा बाई, याचं काहीच नाही समजून राहिलं. कोणत्या देवाजवळ न्याव का कोणत्या डॉक्टरजवळ न्याव, काहीच समजून नाही राहिलं ना. दारू पचत नाही तर पेतेच कायले. हा म्हटलं आता दारू पेते, लग्न करून द्यावं बा, बायको येईन तर दारू तरी सुटन. हा पण बायकोचंही राग करते, बायकोचं नाही ऐकत. हा कायच करावं आता या पोरासाठी. तमाशेच करत राहते घरी. हा जीव तर एवढा पिसाळून गेला, एवढी पागल झाली मी, परेशान झाली या पोराच्या पायी. कधी कधी असं वाटते का याला खरंच घराच्या बाहेर काढून द्या, पण कधी कधी असं वाटते का चाल गड्या, पोरगं वय आज नाही उद्या सुधरून जाईन, आज नाही उद्या सुधरून जाईन. पण सुधराचं नावच नाही घेत. अजून बिघडते पण सुधरत नाही. काय करावं आता. चला मग पाहतो काय करते ना काय नाही. त्याला जेव्हा खायला देतो आणि झोपायला लावतो, नाही तर अजून भांडणं होईन बापा घरी. झोप नाही जात, काही नाही. डोकं दुखते, बीपी वाढते, शुगर वाढते. चला बापा जाऊ द्या, टेन्शनच आहे माया मागं. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू नवीन भागात. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी करा मग चॅनलने सबस्क्राईब. चला मग उद्या भेटू नवीन भागात. धन्यवाद.